अक्षय, नको रडू बाळा. कला आता कायमसाठी आपल्याला सोडून गेली आहे आणि जर तू असा हरून जाशील तर मला आणि त्या छोट्या जीवाला आता कोण सांभाळेल? तुला माहीत आहे ना डॉक्टर काय म्हणाले? तुझ्या बाळाचं वजन खूप कमी आहे आणि त्या वजन वाढीसाठी त्याला एका आईच्या दुधाची गरज आहे. जर ते त्याला नाही भेटलं तर त्याचाही जीव धोक्यात येऊ शकतो. अक्षयची आई त्याला समजावत म्हणाली. पण अक्षयच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. किती सुखी संसार होता त्याचा. 2 वर्ष पूर्ण झाली होती लग्नाला आणि एक नवीन पाहुणा सुद्धा त्यांच्या घरात येणार होता. पण कलाला डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्या छोट्याशा बाळाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला. त्यामुळे अक्षय आणि त्याच्या आईवर दुःखाचा डोंगरच कोसळला होता. त्याच्या आईने त्याला समजावलं आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली, कारण यावेळी अक्षय तिथे जाण्याच्या स्थितीत नव्हता. रुपाली, तू माझी जवळची मैत्रीण आहे, त्यामुळे मी तुला पुन्हा एकदा ते सांगत आहे की या बाळाला एका आईच्या दुधाची खूप गरज आहे. कारण बाळाचं वजन खूप कमी आहे आणि त्यातच त्याच्या शरीरात खूप पोषक तत्वे सुद्धा कमी आहेत, जे इतर बाहेरील दुधाने भरून नाही निघतील. त्यामुळे त्याला आईचं दूधच गरजेचं आहे, किमान 7 ते 8 महिने तरी, डॉक्टर म्हणाले. यावर रुपाली ताईने फक्त होकारार्थी मान हलवली आणि डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आली. आता ती चांगलीच विचारात पडली होती, कारण सून तर आपल्याला सोडून गेली, पण आता नातवाला कुठल्याही परिस्थितीत ते गमावू शकत नव्हती, कारण यामुळे तिच्या मुलाची अवस्था आणखीनच बिकट होणार होती. रुपाली ताई विचारतच होती की अचानक तिला पूजा ताई आठवली आणि तिच्या डोळ्यात चमक आली. पूजा ताई, हो, यावेळी तीच माझी मदत करू शकते. तोंडातच पुटपुटत रुपाली ताई हॉस्पिटलमधून बाहेर पडली आणि सरळ घरी आली. बंगल्याच्या बाहेरच्या असणाऱ्या छोट्याशा खोलीत पूजाताई आणि तिची मुलगी भक्ती सोबत राहत होती. जेव्हा त्या दोघी गावाहून शहरात आल्या होत्या, रुपालीताईने तिच्याच बंगल्यात पूजाला काम देऊन त्यांना बंगल्याच्या बाहेर असणाऱ्या रूममध्ये राहायला जागा दिली होती. त्यामुळे तिचे त्या दोघींवर खूप उपकार होते आणि कदाचित आता तेच उपकार फेडण्याची वेळ आली होती. मॅडम, काय झालं? तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या ना, अचानक इथे कशा? रुपालीताईला बघताच पूजाताईने विचारलं. पूजाताई, मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. यावेळी माझी मदत फक्त तूच करू शकते, रुपालीताई कळकळून बोलली. तशी पूजाताई आणि भक्ती एकमेकींकडे पाहू लागल्या आणि पूजाताईने शांतपणे विचारले. जर मी करू शकत असेल तर नक्कीच तुमची मदत करेल मॅडम. या अनोळख्या शहरात जेव्हा कोणीही आमच्या मदतीला आलं नाही, आम्ही भुकेल्या रस्त्यावर भटकत होतो, तेव्हाच आम्हाला काम दिलं, राहायला घर दिलं आणि खायला भाकरीसुद्धा दिली. त्यामुळे तुमचे उपकार मी कशी विसरू शकते? पूजाताई बोलली. पूजाताई, तुला तर माहीत आहे, आज सकाळी आम्ही कलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, पण तिथे बाळाला जन्म देताना तिचा मृत्यू झाला आणि ती आम्हाला सोडून निघून गेली. आता त्या बाळाचा जीवसुद्धा धोक्यात आहे. त्याला एका आईच्या दुधाची गरज आहे आणि तू म्हणाली होतीस ना की काही दिवसापूर्वी तुझ्या मुलीचं बाळ या जगात येताच निघून गेलं, म्हणजे तिलाही दूध येतच असेल ना? पूजाताई, मी तुझ्यासमोर हात जोडते. तुझी मुलगी माझ्या नातवाला काही महिने तिचं दूध पाजू शकते का? रुपालीताई पुन्हा कळवळून बोलली. तिचे डोळे पाण्याने तुडुंब भरलेले होते. पण हे ऐकून इथे भक्तीच्या पायाखालची मात्र जमीन सरकली होती. ती आश्चर्याने रुपालीकडे पाहू लागली. प्लीज भक्ती बाळा, नकार देऊ नको. माझ्यासाठी नाही आणि त्या छोट्या जीवासाठी खूप पुण्य मिळेल तुला. माझ्या नातवाला जीवनदान देऊन. रुपालीताईचा बारीक चेहरा आणि सुनेच्या जाण्याचं दुःख सोबतच नातवासाठी असलेली काळजी बघून पूजाताई आणि भक्ती तिला नकार नाही देऊ शकल्या, कारण तिचे त्यांच्यावर उपकार देखील तेवढेच होते. तुम्ही काळजी करू नका मॅडम, भक्ती तुमच्या नातवाला तिचं दूध नक्कीच पाजेल, पूजा तिला दिलासा देत म्हणाली. तशी रुपालीताई थोडी खुश झाली आणि लगेच भक्ती आणि पूजाताई सोबत पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचली. जवळपास 1 महिना झाला असेल भक्तीला त्यांच्या घरी येऊन. ती बंगल्याच्या बाहेर असणाऱ्या रूममध्येच राहत होती. कधी रूमच्या बाहेर सुद्धा निघत नव्हती. त्यामुळे अक्षयने तिला अजून बघितलं नव्हतं, नाही तो तिला ओळखत होता. फक्त पूजाताई त्यांच्या घरी काम करायला येते आणि तिच्या मुलीसोबत त्यांच्या बंगल्याच्या बाहेर असणाऱ्या खोलीत राहते, एवढंच त्याला माहीत होतं. त्यामुळे आता रुपालीताई त्यांना सोबत घेऊन आल्यावर त्याने तिला ओळखलं नाही आणि ती कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही.
आत घेऊन गेली आणि त्या बाळाला उचलून नर्सने भक्तीच्या कुशीत दिलं. भक्ती बाळा, आता काही महिने तुला स्वतःचं बाळ समजूनच याची काळजी घ्यायची आहे. एवढं बोलून तिच्या डोक्यावरून हात फिरवून रुपालीताई बाहेर निघून गेली आणि इथे भक्तीच्या कुशीत जाताच ते बाळ दूध पिण्यासाठी धडपड करू लागलं. जे बघून भक्तीची ममता आपोआपच उमलून आली आणि तिने त्या बाळाला छातीशी कवटाळलं. आता जसं ते बाळ दूध प्यायला लागलं, भक्तीच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले, कारण तिला तिच्या बाळाची आठवण आली होती, जे जन्मल्यानंतर 2 दिवसातच तिला सोडून निघून गेलं होतं. बाळाची तब्येत नाजूक असल्यामुळे साधारण 5 दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. तोपर्यंत भक्तीसुद्धा त्याच्याजवळ तिथेच थांबली व कलाच्या जाण्याने अक्षय खूप दुःखी झाला होता. त्यामुळे भक्तीकडे त्याने लक्ष दिलं नव्हतं. शेवटी 5 दिवसानंतर बाळाला सुट्टी झाली आणि ते सगळेजण घरी परतले. तेव्हा कुठे रुपालीने सगळी हकीकत अक्षयला सांगितली. अक्षय बाळा, आता जोपर्यंत बाळ ठीक होणार नाही, भक्ती पूजाताईसोबत बाहेरच्या खोलीत न राहता इथेच आपल्या बंगल्यात राहतील आणि ते बाळाची काळजी घेईल, सोबतच त्याला दूधसुद्धा देईल. बिचारीचा नवरा तिला सोडून गेला आणि तिचं बाळही या जगात आल्यानंतर 2 दिवसानंतरच हे जग सोडून निघून गेलं. त्यामुळे ती सुद्धा आपल्यासारखीच परिस्थितीने हारलेली आहे. आई, मला त्याच्याशी काही एक घेणं देणं नाही. मला फक्त बाळ माझं ठीक हवं आहे. त्यामुळे तिला लागेल तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे. फक्त तिने माझ्या बाळाची नीट काळजी घ्यावी, एवढीच माझी इच्छा आहे. एवढं बोलून अक्षय त्याच्या रूममध्ये निघून गेला. भक्ती मात्र एकटक त्याच्या पाठमोरे आकृतीकडे बघतच राहिली. यावेळी तिचा चेहरा निर्विकार होता. अक्षयचं कलावर खूप प्रेम होतं आणि तिला जाऊन अजून काही दिवस झाले होते. त्यामुळे अक्षय अजून तिच्या दुःखातून बाहेर निघाला नव्हता. त्यामुळे तो असा वागत आहे. रुपालीताई मात्र त्या दोघींना त्याच्या बोलण्याचं वाईट वाटू नये म्हणून त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत बोलली. आम्ही समजू शकतो मॅडम, यावेळी सर कुठल्या परिस्थितीतून जात असतील, पूजाताई म्हणाली. असाच 1 महिना निघून गेला. या दरम्यान भक्ती बाळाची अगदी एका आईप्रमाणे काळजी घेऊ लागली. रात्री 3 ते 4 वेळा बाळ दूध प्यायला उठायचं, खूप रडायचं, पण कुठलाही कंटाळा न करता भक्ती त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू लागली. रात्री अक्षयला त्रास होऊ नये म्हणून बाळ आणि भक्तीसोबतच तिच्या रूममध्ये राहू लागलं आणि ती ज्या प्रकारे त्याची काळजी घेऊ लागली, रुपालीताई सगळं काही तिच्या डोळ्यांनी बघत होती. त्यामुळे तिच्या मनात आता वेगळेच विचार डोकवू लागले. इथे अक्षयने 4-5 दिवस झाले असतील पुन्हा ऑफिस जॉईन केलं होतं, कारण आता कितीही दिवस घरी बसले तरी आपलं दुःख काही कमी होणार नाही त्याला कळून चुकलं होतं. सोबतच बाळाची तब्येतही आता थोडी नीट झाली होती आणि भक्ती त्याची काळजी घ्यायला लागली होती, हेही त्याला दिसत होतं. असाच आजही अक्षय ऑफिसला निघाला. तोच रुपालीने त्याला थांबवलं. अक्षय, मला तुझ्यासोबत भक्तीविषयी काहीतरी बोलायचं आहे. हा बोल आई, आज माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मी घाईत आहे, पटकन बोल. अक्षय तिच्याकडे न बघताच म्हणाला. अक्षय, गेले 1 महिना झाले मी बघत आहे, भक्ती विजयची अगदी स्वतःच्या मुलासारखी काळजी घेत आहे. किती रडतो तो रात्रीचा. आवाज येत असेल तुला तरीही ती कधीही कंटाळा करत नाही किंवा वैतागत सुद्धा नाही. अगदी स्वतःच्या मुलासारखा जीव त्याला लावते आणि 1 महिन्यातच तुलाही कलाची किती आठवण येत होती तेही मी अनुभवलं आहे. त्यामुळे मला आता असं वाटत आहे की स्वतःसाठी आणि विजयसाठी तू भक्तीसोबत लग्न करावं, कारण अजून 7 ते 8 महिने तरी त्याला आईच्या दुधाची गरज आहे आणि भक्तीला असंच कुठलंही नातं नसताना या घरात ठेवून आपण विजयला दूध पाजण्यासाठी जबरदस्ती नाही करू शकत. तसा अक्षयला धक्का बसला आणि त्याचे डोळे मोठे झाले. आई, काय बोलत आहेस तू? कलाला जाऊन फक्त 1 महिना झाला आहे आणि तू मला दुसरं लग्न करण्याचं बोलत आहेस, तेही एका नोकरानीसोबत? नाही आई, मी हे कधीही नाही करू शकत, तो थोडा रागातच म्हणाला. विचार कर अक्षय, कला तर तुला सोडून गेली आहे. जर तुला आता तुझा विजय तुझ्याजवळ ठीक हवा असेल तर तुला भक्तीसोबत लग्न करावंच लागेल. त्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही आणि यामुळे तुझं आयुष्यही सुधरेल बाळा. तुला आता जरी गरज वाटत नसेल तरीही जसे दिवस सरत जातील तुलाही एका बायकोची कमी नक्कीच भासेल. आणि भक्ती गरीब असली तर काय झालं, संस्कारी आणि दिसायलाही सुंदर आहे. आपल्याला दुसरं काय हवं आहे? सोबतच ती आपल्या विजयची काळजी सुद्धा घेते. तुझ्यासाठी नाही पण विजयसाठी तरी जरा विचार कर. रुपालीताई त्याला समजवण्याचा प्रयत्न करत बोलली. तसा अक्षय आता विचारात पडला. कलाला तर त्याने गमावलं होतं, पण आता विजयला गमावण्याची हिंमत
त्याच्यात नव्हती. त्यामुळे त्याने नाईलाजाने या लग्नाला होकार दिला आणि आई खुश झाली. ठीक आहे अक्षय बाळा, तू आता ऑफिसमध्ये जा, मी पूजाताई आणि भक्तीसोबत याविषयी बोलते. ती खुश होऊनच बोलली आणि पूजाताईच्या रूममध्ये पोहोचली, जिथे भक्ती बाळाला दूध पाजत होती. तर पूजाताई तिच्याजवळ बसलेली होती. पूजाताई, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. गेल्या 1 महिन्यात भक्तीने विजयची अगदी एखाद्या आईप्रमाणे काळजी घेतली आहे. त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की आता जीवनभर तिने त्याला सांभाळावं. म्हणजे मी अक्षयसाठी भक्तीचा हात मागत आहे. यामुळे विजयला आई मिळेल, अक्षयला बायको आणि भक्तीला सुद्धा बाळ आणि नवरा मिळेल. तसे पूजाताईचे आणि भक्तीचे डोळे विस्फारले. मॅडम, हे काय बोलत आहात तुम्ही? तुमच्यासारख्या एवढ्या श्रीमंत घरची माझी भक्ती सून होईल मी कधी विचारही केला नव्हता. पूजाताई अविश्वासाने म्हणाली. नीट विचार करा दोघे आणि नंतर मला सांगा. भक्ती बाळा, गेले 1 महिना झाले या बाळाला तू तुझं दूध पाजत आहेस. त्यामुळे तू याला जन्म दिलेला नसला तरीही आता तूच याची आई झाली आहेस. एवढं बोलून रुपालीताई निघून गेले आणि भक्तीचे डोळे पाण्याने भरले. भक्ती संधी स्वतः चालून आपल्याकडे आले आहे, त्यामुळे नकार देण्याचा काही प्रश्नच राहत नाही, पूजाताई बोलली. तशी भक्ती आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे पाहू लागली. आई, हे काय बोलत आहेस तू? मी हे लग्न नाही करू शकत. माझा भूतकाळ त्यांना माहीत नाही, त्यामुळे ते असे बोलत आहेत. पण तुला तर माहीत आहे ना, तरीही तू अशी बोलत आहेस. भक्तीच्या डोळ्यातून आता घळघळ अश्रू व्हायला लागले होते. भक्ती, तुझ्यासोबत जे काही झालं तो तुझा भूतकाळ होता. ते सर्व विसर आणि आयुष्यात पुढे जा आता. आणि राहिला प्रश्न यांना तुझं सत्य कळण्याचा, तर ते आता कधीही नाही कळणार, कारण आपण ते गाव सोडून कायमसाठी निघून आलो आहोत. मग आपण नाही सांगितलं तर कसं कळेल यांना सत्य? आणि या बाळाकडे बघ एकदा. जन्मलं तेव्हापासून तूच त्याला दूध पाजलं, त्यामुळे तुलाच त्याची आई मानायला लागला आहे तो. आणि नकळत तू सुद्धा त्याला स्वतःचं बाळ समजायला लागली आहेस. याला तुझ्यापासून दूर केलं तर जगू शकशील का तू? अक्षय किती चांगला मुलगा आहे, बघतोय ना आपण. आपल्यासारख्या गरीब घरातील मुलीला एवढ्या चांगल्या घरातील मुलाचं स्थळ स्वतःहून चालून आलं, ही आपल्यासाठी छोटी गोष्ट नाही भक्ती, तिची आई तिला समजावत म्हणाली. तशी आता भक्ती विचारात पडली. 1 वर्षापूर्वी तिच्यासोबत जे काही झालं ते कसं विसरू शकते ती? त्यानंतर लग्न या शब्दाने भीती वाटते तिला. पण जेव्हा तिने कुशीत असलेल्या त्या तान्ह्याकडे पाहिलं ती भावूक झाली. खरंच तर बोलत होती तिची आई. तिचं बाळ गेल्यानंतर यानेच तिची उणीव भरून काढली होती. या महिन्यात अगदी स्वतःचं बाळ समजायला लागली होती ती त्याला. त्यामुळे त्याच्याशिवाय आता खरंच जगू शकणार नव्हती ती. शेवटी त्या बाळासाठी भक्तीने या लग्नाला होकार भरला. आणि जेव्हा पूजाताईने ही बातमी रुपालीताईला सांगितली, तिच्या आनंदाला पारावरच राहिला नाही, कारण आता तिच्या मुलासोबत नातवाचं हे आयुष्य सावरलं जाणार होतं. पुढच्या 1 आठवड्यातच भक्ती आणि अक्षयचं लग्न झालं. पाहुणे कुणीही बोलवले नव्हते, कारण लग्न दुसरं होतं आणि कलाला जाऊन काहीच दिवस झाले होते. भक्तीने फक्त पैशासाठी आपल्यासोबत लग्न केलं असेल असंच अक्षयला वाटत होतं, पण ती कमीत कमी आपल्या मुलाची तरी काळजी घेईल हा विचार करून तो शांत होता. आज त्यांची लग्नाची पहिली रात्र होती. विजय पाळण्यात शांत झोपलेला होता, तर अक्षय त्याला प्रेमाने बघत बेडवर बसून होता. तेवढ्यात रुपालीताईने भक्तीला त्याच्या रूममध्ये सोडलं. आजपासून ही तुझी सुद्धा रूम आहे भक्ती, त्यामुळे तू इथेच राहणार. आणि अक्षय, विजयला दे इकडे. आजची रात्र माझ्यासोबत घेऊन जाते मी त्याला, रुपालीताई बोलली. तसा विजय रडायला लागला आणि भक्तीने पटकन त्याला जवळ घेतलं. नाही आई, तो मला सोडून नाही राहणार. रात्रभर उठतो तो आणि त्याला प्यायला हवं असतं. तुम्ही जा, मी सांभाळते त्याला, भक्ती शांतपणे म्हणाली आणि विजयला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. हो आई, विजय इथेच राहणार आणि तसंही त्याच्यासाठीच लग्न केलं आहे आम्ही दोघांनी, अक्षयही बोलला. तशी रुपालीताईने मान हलवून तेथून निघून गेली. इथे अक्षयने एक ब्लँकेट खाली फेकला आणि भक्तीला म्हणाला, माझी बायको होण्याचा हक्क घेण्याचा तू कधी प्रयत्नही करू नको, कारण तुला तुझी लायकी दाखवायला मला वेळ लागणार नाही. हे लग्न मी फक्त आणि फक्त विजयसाठी केलं आहे, हे तू कधीही विसरू नको. आणि हो, तू माझ्या बेडवर कधी पाय सुद्धा ठेवायचा नाही, कारण माझ्या बाजूला कायम माझ्या कलाची जागा राहणार. विजयला शांत करून पाळण्यात
झोप आणि तू खाली झोप. एवढं बोलून अक्षय तिच्याकडे पाठ करून आडवा झाला आणि इथे पटकन भक्तीने विजयला छातीशी लावलं. तो बिचारा खूपच भुकेला होता, त्यामुळे खूप जोरजोरात दूध पिऊ लागला. त्यामुळे भक्तीला थोडा त्रासही होऊ लागला, पण आई झाली होती ती त्याची आई, त्यामुळे तो त्रासही तिला गोड वाटत होता. शेवटी दूध पिता पिता विजय झोपी गेला आणि भक्तीने त्याला पाळण्यात टाकून ती खाली झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय उठायच्या आधीच ती उठून आंघोळ करून देवपूजा करून किचनमध्ये गेली. तेवढ्यात रुपालीताई सुद्धा तिथे पोहोचली. भक्ती, रात्री विजयने तुला त्रास तर नाही दिला ना, तिने विचारले. यावर भक्तीने नुसतं हलकं हसून नकारार्थी मान हलवली. भक्ती, एक बोलू? अक्षयने अजूनही तुला बायको म्हणून स्वीकारलं नाही, माहीत आहे मला, पण त्याच्याकडून बायकोचा हक्क घेण्याची जबाबदारी आता तुझी आहे. तुझ्या प्रेमाने निरागसपणे त्याला आपलं बनव तू, आणि त्यासाठी तुला एवढं साधं राहून नाही चालत. कला आधीपासूनच खूप नीटनेटके राहायचे, त्यामुळे अक्षयला जास्त आवडायचे. त्याला आता तुझं बनवण्यासाठी तुलाही स्वतःला बदलावं लागेल. माहीत आहे ना मला तुझ्यासाठी हे सोपं नाही, आणि हे लग्न तुम्ही दोघांनी फक्त विजयसाठी केलं, पण नवरा बायकोच्याही काही गरजा असतात. त्यांना एकमेकांची साथ हवी असते, त्याशिवाय त्यांचं नातं पूर्ण नाही होत. आणि माझी इच्छा आहे की माझ्या मुलाने कलाला विसरून त्याच्या आयुष्यात पुढे जावं, आणि मला खात्री आहे तू माझ्या अपेक्षेवर नक्कीच खरी उतरशील. रुपालीताई तिला समजावत बोलली. यावर भक्तीने मात्र कुठलीही रिॲक्शन दिली नाही. थोड्याच वेळात अक्षय ऑफिससाठी रेडी होऊन आला आणि नाश्ता करून निघून गेला. इथे रुपालीताई मात्र आता भक्तीला त्याच्या रूममध्ये घेऊन गेली. भक्ती, आजपासून या कबोर्डमध्ये जेवढे कलाचे कपडे आहेत ते सर्व तू घालायचे. होऊ शकते की कलाच्या कपड्यामुळेच अक्षय तुझ्याकडे आकर्षित होईल. भक्तीची इच्छा तर अजिबात नव्हती हे सर्व करण्याची, पण रुपालीताईला नाराज सुद्धा ती करू शकत नव्हती, त्यामुळे तिने ते कपडे घालायला होकार दिला. संध्याकाळी जेव्हा अक्षय ऑफिसमधून घरी परतला, भक्ती रूममध्ये बेडवर बसून विजयला दूध पाजत होती. तो अचानक रूममध्ये आला तशी तिची धांदल उडाली आणि त्याची नजर तिच्या उघड्या तसा त्याने पटकन तोंड फिरवलं. इकडे भक्तीनेही घाईतच ड्रेस नीट केला आणि विजयला बेडवर टाकलं. इथे अक्षयला जेव्हा काहीतरी वेगळं वाटलं, तो पटकन पुन्हा मागे फिरला आणि आता भक्तीला कलेच्या ड्रेसमध्ये बघून त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले. तुझी हिंमत कशी झाली माझ्या कलेचा ड्रेस घालण्याची? तो रागातच म्हणाला. तशी भक्ती घाबरून उठून उभी राहिली. कुणाची परवानगी घेऊन घातलास तू हा ड्रेस? माझ्या कलेची जागा घेण्याचा प्रयत्न करतेस ना तू? तुझ्यासारख्या खेड्यातील गावढळ मुलगी दुसरं करू तरी काय शकते? आता तू हेच करणार, वेगवेगळे चाळे करून माझ्या कलेची जागा घेण्याचा प्रयत्न करणार. विजयची आई तर झालीस, आता माझी बायको होण्याचा सुद्धा हक्क घ्यायचा आहे ना तुला? पण हे कधीही नाही होणार. मी पुन्हा एकदा तुला सांगतो, मी तुझ्यासोबत लग्न फक्त विजयसाठी केलं आहे. तुझ्यासारख्या गावढळ माझी बायको कधीही नाही होऊ शकत. अक्षय रागातच म्हणाला. इथे त्याच्या मोठ्यानं बोलण्याने विजयसोबत भक्तीसुद्धा घाबरली होती, त्यामुळे तिच्या गालावरून अश्रू ओघळले होते. सोबतच तिचे हातपाय सुद्धा थरथर कापत होते. उगाच आपण रुपालीताईचं बोलणं ऐकून कलेचा ड्रेस घातला असं तिला वाटून गेलं, कारण अक्षयची बायको तर तिलाही व्हायचं नव्हतं. ती फक्त विजयची आई होती आणि तेच तिला राहायचं होतं. पण अक्षयने मात्र तिच्याबद्दल त्याच्या मनात खूप मोठा गैरसमज निर्माण केला होता. आता तोंड काय बघत बसली आहे माझं? आई आहेस ना त्याची, शांत कर त्याला, किती रडतोय तो. एवढं बोलून अक्षय फ्रेश होण्यासाठी निघून गेला आणि इथे भक्तीने थरथरत्या हाताने विजयला पुन्हा कुशीत घेतलं. असाच एक आठवडा निघून गेला. अक्षय रोज कुठल्या ना कुठल्या कारणावरून भक्तीला सुनवायचा, पण ती बिचारी मात्र गपचूप सर्व काही ऐकून घ्यायची. आजही नेहमीप्रमाणे दोघे त्यांच्या रूममध्ये आले. भक्तीने विजयला पाळण्यात टाकला आणि ती खाली झोपली. इथे आज कलेची आठवण येत असल्याने अक्षयला मात्र झोप येत नव्हती, त्यामुळे तो जागीच होता. रात्रीचे साधारण 12 वाजले असतील की अचानक विजय रडायला लागला. अक्षय तर आधीच जागा होता, तरीही तो उठला नाही आणि त्याने डोळे मिटले. त्याला बघायचं होतं, भक्ती एक आईसारखी काळजी घेते का फक्त नाटक करते की खरंच त्याची काळजी घेते. इथे भक्तीच्या कानावर विजयचा आवाज पडताच ती पटकन उठली आणि त्याला कुशीत घेऊन दूध पाजू लागली. हे सर्व बघून अक्षयला थोडं बरं वाटलं आणि तो उठून बसला. जे बघून भक्तीने पटकन ओढणी छातीवर ओढली आणि विजयला त्याखाली झाकलं. अक्षय मात्र फ्रेश होऊन आला आणि पुन्हा बेडवर आडवा झाला. इथे विजय दूध पिऊन पुन्हा झोप गेला होता आणि आता भक्तीची सुद्धा झोप मोड झाली होती. भक्ती, तुझं बाळ कशामुळे या जगातून गेलं?
आता अचानक अक्षयचा प्रश्न तिच्या कानावर पडला आणि ती चकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. वेळेआधीच डिलिव्हरी झाल्यामुळे तिने शांतपणे उत्तर दिले. आणि तुझा नवरा, त्याला का सोडलं तू? त्याने पुन्हा विचारले आणि आता भक्ती थोडी गप्प झाली. तिचं खूप मोठं सत्य तिने आणि तिच्या आईने अक्षय आणि रुपाली ताईपासून लपवलं होतं. पण आता बस आणखीन तिच्या मनात हे सर्व नव्हतं ठेवू शकत ती. त्यामुळे तिने अक्षयला सर्व काही सत्य सांगण्याचा निर्णय घेतला. आधीच त्याला तिचा राग येतो आणि अजून थोडा येईल. दुसरं काय होईल? लग्न झालं नाही तर कुठला नवरा साहेब? ती कुसील हसत म्हणाली. तसा अक्षय चकित झाला आणि उठून बसला. काय, तुझं लग्न नाही झालेलं? त्याने आश्चर्याने विचारले. नाही. यावर भक्ती निर्विकारपणे बोलली आणि अक्षयला धक्काच बसला. मग ते बाळ, ते कुणाचं होतं? आणि तू आणि तुझ्या आईने असं का सांगितलं की तुझ्या नवऱ्याने तुला सोडून दिलं आहे? त्याने आता गंभीर होत विचारले. तसं भक्तीने एक उसाचा सोडला. ज्या आईची मुलगी लग्नाआधी प्रेग्नेंट होईल ती दुसरं काय सांगेल साहेब? खूप मोठी चूक केली होती मी आयुष्यात. त्याचंच फळ म्हणून ते बाळ माझ्या पोटात राहिलं. पण कदाचित या जगात येणं त्याच्या नशिबातच नव्हतं. त्यामुळे वेळेआधीच ते निघून सुद्धा गेलं. आणि आता तर असं वाटत आहे की बरंच झालं, कारण त्याचा सांभाळ मी एकटी स्त्री कसा करणार? त्याला बापाचं नाव कुठून दिलं असतं मी? तिचे डोळे आता पाणावले होते. तू मला सर्व काही सत्य सांगशील का? अक्षयने मात्र आता थोडं वैतागून विचारले, कारण तिचं गोल गोल बोलणं त्याला कळत नव्हतं. बाबा गेल्यानंतर आईने एकटीने मला खूप लाडात मोठं केलं. त्यामुळे माझी इच्छा होती म्हणून तिने मला शहरात शिक्षणासाठी सुद्धा पाठवलं. तिथे मीही मन लावून BCom पूर्ण केला आणि मास्टरला ॲडमिशन घेतली. सगळेजण बोलत होते आईला, नको शिकू मुलीला, पुढे लग्न करून टाक. पण आईने कुणाचंही न ऐकता मला शिकण्याची परवानगी दिली आणि तिला माझ्यावर पूर्ण विश्वास होता. पण मी मात्र शहरात एका मुलाच्या जाळ्यात फसले. खूप सावरलं मी स्वतःला, पण त्याने प्रेमाचं नाटक करून शेवटी मला फसवलं. आणि एक दिवस मला फिरायला नेण्याच्या बहाणे एका हॉटेलवर घेऊन गेला आणि माझ्यासोबत एवढं बोलून ती रडू लागली. खूप विरोध केला मी त्याचा, पण तिथे माझे हाक ऐकणारं कोणीही नव्हतं. त्याने त्याची इच्छा पूर्ण केली आणि कायमसाठी मला सोडून निघून गेला. मी कुणाला हे सर्व सांगू सुद्धा शकले नाही, कारण यात चूक माझी होती. त्याच्यावर प्रेम करण्याची चूक. त्याने माझ्यासोबत जे काही केलं त्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेले आणि पुढे शिकण्याची सुद्धा माझी इच्छा झाली नाही. त्यामुळे मी गावी परत आले. माझं वागणं बघून आईला कळायला वेळ नाही लागला की नक्कीच माझ्यासोबत काहीतरी घडलं आहे. तिने मला तिची शपथ देऊन विचारले आणि शेवटी मलाही राहवलं नाही. त्यामुळे मी सगळी हकीकत तिला सांगितली. आई माझ्यावर थोडे दिवस रागवली, पण नंतर तिचा राग निघून गेला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी त्याच्या बाळाची आई होणार होते आणि जेव्हा हे मला कळलं मला 3 महिने होऊन गेले होते. त्यामुळे आम्ही त्या बाळाला अबॉर्ट करण्याचा विचारसुद्धा करू शकत नव्हतं. हळूहळू माझं पोट दिसायला लागलं आणि ही बातमी सर्व गावात कळली. त्यामुळे आई आणि माझं घराबाहेर निघणंही मुश्किल झालं. अशातच गावातील लोक आम्हाला गावाबाहेर काढण्याचा विचार करू लागले, कारण माझ्यासारख्या लग्नाआधीच प्रेग्नेंट असणाऱ्या मुलीला गावात ठेवणं त्यांना योग्य वाटत नव्हतं. हे सर्व आम्हाला आईच्या मानलेल्या भावाकडून कळलं आणि लोक काही करण्याआधी आम्हीच ते गाव सोडलं आणि पुन्हा कधीही तिथं न परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही जेव्हा शहरात आलो आमची कुठेही राहण्याची सोय नव्हती. कित्येक दिवस खायलाही मिळत नव्हतं. रोडवर आम्ही झोपायला लागलो आणि एक दिवस अचानक माझं पोट दुखायला लागलं. त्यामुळे आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो, जिथे मी एका मुलाला जन्म दिला. पण हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याआधीच ते बाळ या जगातून निघून गेलं, कारण ते फक्त 6 महिन्याचं होतं. नंतर पुन्हा आमची तीच परिस्थिती होती. तेव्हा एक दिवस रुपाली मॅडम आम्हाला भेटल्या आणि आमच्यावर दया दाखवून इथे घेऊन आल्या. पुढचं सगळं तुम्हाला माहीतच आहे. भक्तीने सगळी हकीकत अक्षयला सांगितली, जे ऐकून तो हादरून गेला. किती काही घडलं होतं तिच्यासोबत. जे काही झालं त्यात तुझी काय चूक? तू तर फक्त प्रेम केलं होतं ना त्याच्यावर, त्याचाच त्याने गैरफायदा घेतला. तो शांतपणे म्हणाला. आता मात्र तो काहीही बोलली नाही. तिचं सत्य ऐकून माहीत नाही का अक्षयला तिच्यासोबत वागण्याचा पश्चाताप झाला. तो आता काही बोलला नाही आणि डोळे मिटले. इथे तिला मात्र पुन्हा ते सगळं आठवल्यामुळे आता झोप येत नव्हती. डोळ्यातून अश्रू गळणं सुरूच होतं. पण अक्षयला सगळं सत्य सांगितल्यामुळे तिच्या मनातील ओझं आता कमी झाल्यासारखं वाटत होतं. शेवटी रात्री कधीतरी तिलाही झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षयला जाग आली तर भक्ती रूममध्ये नव्हती. ज्या मुलीला आपण आतापर्यंत गावढळ बोलत होतो ती तर सुशिक्षित आहे. परिस्थितीमुळे तिची ही अवस्था झाली होती. विचारातच तो फ्रेश झाला आणि बाहेर आला. तोपर्यंत भक्तीने नाश्ता रेडी ठेवला होता. अक्षय, रात्री तुला एका लग्नाला जायचं आहे, त्यामुळे थोडा लवकर येशील घरी? तोपर्यंत भक्तीला मी रेडी ठेवेन, रुपाली ताई म्हणाली. तसा अक्षय थोडा चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. बायको आहे ती आता तुझी. लग्नात तर कोणीही तिला बघितलं नाही, त्यामुळे आता सोबत आणायला बोलत आहेत. आणि तसंही माझे गुडघे तर तुला माहीत आहे किती दुखतात, त्यामुळे माझी कुठेही जाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे तुम्ही दोघे जाऊन या काही तासांसाठी. विजयला सांभाळायला मी आणि पूजाताई आहे. आता मात्र अक्षय काही बोलला नाही आणि नाश्ता करून ऑफिससाठी निघून गेला. संध्याकाळी तो ऑफिसमधून परतला आणि पटकन तयार झाला. भक्ती अजूनही त्याच्या नजरेस पडली नव्हती, त्यामुळे त्याने तिला हाक मारली आणि तेवढ्यात रुपाली त्याच्या रूममधून ती बाहेर आली आणि अक्षय तिला बघतच राहिला. तिचा लुक आज पूर्णपणे चेंज झालेला होता. छानशी पिंक कलरची साडी तिने घातलेली होती. केस कट केले होते, कदाचित त्यामुळे सुंदर दिसत होते. चेहऱ्यावर सिंपल मेकअप केलेला होता. गळ्यात मंगळसूत्र, हातात वॉच आणि एका हातात बांगड्या, हातात पर्स. अक्षय एकटक तिला बघत राहिला, कारण आज त्याला कलाची छवी तिच्यात दिसत होती. कारण ती साडी त्यानेच कलाला गिफ्ट केलेली होती, जी आज भक्तीने घातली होती. निघायचं? त्याने शांतपणे विचारलं. यावर तिने मान हलवली आणि त्याच्यासोबत घराबाहेर पडली. साधारण अर्ध्या तासात ते लग्नस्थळी पोहोचले, जिथे अक्षय दिसताच त्याचे बरेच रिलेटिव्ह भक्तीला बघायला आले आणि तिला भेटून खुश सुद्धा झाले. रात्री साधारण 12 वाजता लग्नाहून ते घरी परतले. आज अक्षय भक्तीसोबत थोडा नीट बोलला होता, त्यामुळे तिलाही छान वाटलं. तिने चेंज केला आणि विजयला रुपाली ताईच्या रूममधून घेऊन आली. त्याला दूध पाजलं आणि पाण्यात टाकलं. तो पुन्हा रडायला लागला. असं 2-3 वेळ झालं. त्याला कदाचित तिच्याजवळ झोपायचं असेल. हे सर्व बेडवर शांत पडलेला अक्षय बघत होता. आता तो उठून बसला आणि हळूच म्हणाला, त्याला घेऊन इथे ये, पिता पिता तुझ्याजवळ झोपेल. तो एवढं बोलून त्याने तोंड फिरवलं आणि भक्ती इथे विचारात पडली. पण 1 वाजून गेला होता. कधीपर्यंत ते जागी राहणार? त्यामुळे विजयला घेऊन ती बेडवर गेली. त्याला अक्षयच्या बाजूने टाकलं आणि स्वतःही त्याच्याजवळ झोपली आणि 10 मिनिटात विजय झोपी गेला, ज्यामुळे भक्तीला सुद्धा झोप लागली. पण इथे अक्षय मात्र जागाच होता. त्याने हळूच कूस फेरली आणि शांत झोपलेल्या भक्तीकडे पाहू लागला. किती निरागस तो चेहरा, जो कदाचित आता त्याला स्वतःकडे आकर्षित करायला लागला होता. असेच 2 महिने निघून गेले. अक्षयचं भक्तीसाठीच वागणं आता हळूहळू बदललं जात होतं. त्याने तिला बायकोचे सर्व हक्क दिले होते, फक्त तिच्यासमोर हे स्वीकारलं नव्हतं. भक्ती आता खुश राहायला लागली होती, कारण अक्षयच्या प्रेम वागण्याने ती तिचा भूतकाळ विसरत चालली होती. अशातच एक दिवस साफसफाई करत असताना तिच्या हातात एक पेपर लागला आणि त्यातील एक न्यूजवर नजर जाताच तिचे डोळे मोठे झाले. ती थोडी दुःखीही झाली आणि खुशही, कारण ज्याने तिच्या प्रेमाचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला होता त्याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. भक्तीने जेव्हा ही न्यूज अक्षयला सांगितली, तो खूप खुश झाला. बरंच झालं देवाने त्याला शिक्षा दिली, नाहीतर कदाचित पोलिसांनी नक्कीच दिली असती, कारण मी तुला त्याच्या विरोधात कंप्लेंट करायला घेऊन जाण्याचा विचार करत होतो. एवढं बोलून तो रूमच्या बाहेर निघून गेला आणि इथे भक्ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. अशातच एका रात्री भक्तीची कूस दुखून आल्यामुळे तिने विजयला पलीकडे टाकलं आणि ती अक्षयच्या बाजूने झोपली. अचानक अर्ध्या रात्री कधीतरीच तिला कुणाचा तरी स्पर्श शरीरावर जाणवला. तसे तिने धक्क्याने डोळे उघडले, कारण तिच्यासोबत जे काही झालं होतं त्यानंतर हा पहिला स्पर्श होता, ज्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. पण तो हात अक्षयचा होता. झोपेत तो तिच्याजवळ आला होता. भक्तीला मात्र पुरुषाचा स्पर्श असल्याने नको वाटला आणि तिने हळूच त्याचा हात बाजूला केला आणि उठणार तोच अक्षयने तिचा हात धरला. तसं तिने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने तिला बायकोचे सर्व हक्क दिले होते. फक्त एकच राहिला होता. त्याच्याही काही शारीरिक गरजा होत्याच. त्यास कदाचित पूर्ण करण्याची अपेक्षा तो आता भक्तीकडून करत होता, पण ती मात्र अजून या सर्वासाठी तयार नव्हती. अक्षय एकटक तिच्याकडे पाहू लागला. तिचे डोळे मात्र तुडुंब पाण्याने भरले. तसा त्याने तिचा हात सोडला. कदाचित तिच्या भावना त्याला कळल्या होत्या. आता त्याला स्वतःच्या वागण्याचं वाईट वाटू लागलं, कारण तिच्याशी सोबत जे काही झालं त्यानंतर कुठल्या पुरुषाला स्वीकारणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. त्यासाठी आधी तिच्या मनाला जिंकणं गरजेचं होतं
आणि आता तेच करायचं अक्षयने ठरवलं. आता रोज तो सकाळी भक्तीला बाय करून ऑफिसला जायला लागला. येताना तिच्यासाठी गजरा आणू लागला. सुट्टीच्या दिवशी तिला शॉपिंगला घेऊन जावं लागला. कधीतरी तिने वेगळा लुक केला तर तिला कॉम्प्लिमेंट देऊ लागला आणि तिच्यासोबत एकांतात वेळ घालवून तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागला. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तर बायकांच्या मनात घर करून जातात आणि नवरा बायकोचं नातं घट्ट होतं. इथेही तेच झालं. शेवटी त्याच्या प्रेमाने भक्ती सर्व काही विसरली आणि फायनली मनापासून दोघे एकमेकांचे झाले. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.